नमस्कार मित्रांनो, माझं नाव गौरव. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, भारताची लोकसंख्या सध्या खूप जास्ती आहे. भरपूर कलाकार आहेत, भरपूर हिडन टॅलेंट आहेत. पण आज स्टेज कोणाला मिळतो? कोणाला मिळतो स्टेज? टॉक शो मध्ये कोणाला बोलवतात? सेलिब्रिटीज, फेमस लोक. पण ज्यांना स्टेज नाहीये, पण त्यांच्याकडे कला आहे, त्यांचं काय? यामुळेच मी आणि माझे दोन मित्र आम्ही एकदा बसलो होतो. तेव्हा मला एक कल्पना आली. बानेर मध्ये बसलो होतो ना. बानेर तू सोफ्या याच्यावर बसलाय, तू माझ्या ब्लेझरवर काय बसतो? बानेरला पण बसलो. अरे बानेरला बसलो होतो ना. बानेरला नाही, एफसी रोडला बसलेलो. अरे बानेरला एक मिनिट लोणावळ्यामध्येच तर ठरले. आपण लोणावळ्याला कधी गेलोच नाही. मग कुठे गेलो होतो आपण? अरे पण बानेर मध्ये होतो. एफसी रोडला होतो. वेडा आहे का रे? चढली होती का? अरे याला आता पण चढली. घेऊन आलाय? हो पॅक राहिला ना तिकडं. हो. अरे माझा हे बघ, हे बघ, तू माझा पिन कॅमेरा चालू आहे. अरे लाईव्ह कॅमेरा आपला चालू आहे. शो चालू होणार आहे. पलीकडे आपल्या शोचं आपण चांगलं काय याच्यात? ए बाप, ए माझ्याकडे काही नाही. येडच करे. मी काय म्हणतो याचं ऐकू नका. चढली. बाय. अरे ए आणि आम्ही लोणावळ्यामध्ये होतो. ठीक आहे, बानेर. आम्ही बानेर मध्ये होतो आणि एफसी रोड. लोणावळा. आपण पहिल्या एपिसोड पासून सुरुवात करतो. ही बेवड्यांनो. इस शो के सभी किरदार बकचोद हैं, कृपया इन्हें सीरियसली न लें. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रॉ प्रस्तुत एक डझन केळी रोज घ्या 2 वेळी. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्याकडे एक असं व्यक्तिमत्व येणार आहे ज्यांनी शायरी, कविता किंवा पोएट्री ज्याला म्हणतात, या क्षेत्रात फार मोठं नाव कमवलेलं आहे. ते जगभर प्रसिद्ध आहेत. इनफॅक्ट ते शायरीसाठी इतके वेडे आहेत की त्यांनी मगाशच्या फोन कॉलवरती एक शायरी ऐकवली मला, जी अशी होती: जिंदगी एक चाय की तरह है. मित्रांनो, जिंदगी एक चाय की तरह है. त्याच्या पुढची शायरी काय कळाली नाही मला, फोन कट झाला, ते बिझी असतील, माहित नाही. तर या पुढची शायरी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील मजेशीर गोष्टी ऐकण्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात एस चावेकर यांचं. ए तू कोण आहे? तू अरे झाले झाडून इकडचं जा, निघ. अरे लाईव्ह चालू आहे. मी चावेकर. चावेकर सर? असा अपमान नाही करायचा. अरे सॉरी सर. या सर. सर आमचे ते पिऊन सुद्धा असेच दिसतात, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं सर. या सर, वेलकम टू एक डझन केळी सर. याच्यावर बसा सर, तुम्ही या. सर असू द्या सर, साईडला असेल तरी चालेल. म्हणजे फॅशन असली, फॅशन. काय सर? फॅशन. बरं सर, आपण शोची सुरुवात करूयात सर. आपण प्रश्न घेऊयात सर. हो हो, हरकत नाही, हरकत नाही. सर, सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल सर, तुमच्या नावाचा, तुम्ही जे नाव लिहिता एस चावेकर, तुम्ही असं का लिहिता? कारण मी वेळ आहे ना. सर ते माहिती आहे आम्हाला. सर तुम्ही कवितेसाठी किती वेडे आहात सर, हे आम्हाला माहिती आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे सर, कवितेसाठी तुम्ही किती वेडे आहात. कवितेसाठी मी फार लिहिला. आजच ती भेटली होती एका बस स्टॉप वरती. कविता. ती 2 तुकड्या सोबत. ती भी देख के तू पछताएगी, ऐसे सावे कहीं तू गाएगी, यही बतलाएगी, गलती से ना हो रहा ये मुझसे पाप, तो बच्चों यही होते तुम्हारे ओ सर, सर ये किस लाइन में आ गए सर आप? शायरी. सर हिप हॉप रॅप झाला सर. आज तुम्ही, तू आहे का? सर लाईव्ह शो चालू आहे. शायरी असली. बरं सर, कविता. सर मुळात तुम्ही कवितावरनं सर कुठल्या मुलीच्या कवितावरती गेला? ती ऐकलं म्हणजे माझी. सर तुमच्या नावाचा, तुम्ही जे नाव लिहिता एस चावेकर, सर त्याच्या मागे त्याचा अर्थ काय सर? म्हणजे त्याचा अर्थ असं नाहीये. त्याचा अर्थ तुझं नाव काय पहिलं सांग मला. माझं नाव गौरव. तुझ्या नावाचा अर्थ काय? माझ्या नावाचा अर्थ सर प्राईड, ऑनर असं म्हणू शकतो आपण. नाही. म्हणजे मग तुझ्या नावाचा अर्थ विजय. डीजे? विजय विजय. विजय सर नाही सर. विक्री विक्री. काय बोलताय सर? विकली? विक्री. विक्ट्री म्हणायचं का सर? विजय विजय. नाही सर. बरं ठीक आहे सर, पण आपण उलट झालं सर हे थोडंसं. आपण
तुम्हाला सर प्रश्न आहे हा, तुमच्या नावाचा अर्थ काय? एस एस जे आहे सर, त्याच्या मागचा अर्थ मला म्हणजे त्याचा फुल फॉर्म काहीतरी असेल ना हो, सर? आहे ना. त्याला फुल फॉर्म असं आहे. माझं पूर्ण नाव शुभ्या श्याम चावेकर. शुभ्या शुभ्या म्हणजे हे टोपण नाव असेल ना सर? तुमचं पूर्ण नाव शुभम नाव आहे का सर? नाही, माझं नाव शुभ्याच. शुभ्या कसं काय सर? पण शुभ्या. फारच युनिक नाव आहे सरांचं शुभ्या. नाही पण ह्याच्या मागे काहीतरी स्टोरी असेल की हो, शुभ्या आहे ना, नाव- आहे. तर ते काय झालं, माझी आई जी आहे, आई हा ती खूप कंटाळवाणी आहे. बर ती आळसी. ओके सर. हा, आळशी आहे पण तर माझी आई जी आहे ती खूप कंटाळवाणी आहे. तर जेव्हा माझा जन्म झाला बर तेव्हा ती बर्थ सर्टिफिकेटवरती माझं नाव लिहायला घेतलं. बर ती शुभ्यापर्यंत पोचली आणि शाई संपली. हो, काय संपली? शाई. कसली शाही सर? पेनाची शाई. मग मग तेव्हापासून माझं नाव शुभ्याच. एक सर काय अर्थ म्हणजे थोडासा कमी आहे ह्याचा. बरं ठीक आहे सर, हरकत नाही. तर सरांचं आपल्यासोबत आज आहेत शुभ्या श्याम चावेकर, एस एस चावेकर. एस एस चावेकर आपल्यासोबत आलेले. सर आपली जी शायरी होती सर मगाशी, आपण ती एकदा आपल्या ऑडियन्ससाठी, अरे हरकत नाही. कुठली शाई? ती जिंदगी चाय वगैरे काय? चहा नको ना. नाही नाही चहा नाही, शायरी सर ती होती ना, जिंदगी एक चाय की तरह है. चहा नको विजय बाबा. माझं नाव गौरव आहे सर. विजय बाबा चहा नको ना. अहो सर तुम्ही सर मुळात तुम्ही अर्थ उलटा सांगितला आणि गौरव नाव आहे का माझं, विषय नाही सर. ठीक आहे विजय बाबा. बरं सर शायरी घ्या ना सर एकदा प्लीज आपल्या. अरे हरकत नाही, हरकत नाही. येस. जिंदगी जिंदगी एक सारखीच आहे. वा वा जिंदगी एक सारखीच आहे. वा वा. जिंदगी एक चाय की तरह है. सर सर तुम्हाला झोप येते का? नाही सर तू टोपी थोडी ते साईडला ठेवलं तरी चालेल सर आता. फॅशन सेन्स ऑफ ह्युमर. ओके. बरं सर आपण पर्सन सेन्स ऑफ ह्युमर अँड झिरो. फॅशन सेन्स ऑफ ह्युमर झिरो. सेन्स ऑफ ह्युमर झिरो. तुझा सेन्सच झिरो आहे. सर मी तुम्हाला परत रिक्वेस्ट करतो सर, लाईव्ह शो चालू आहे आपला सर, थोडा तुम्ही आता अपमान करताय सर. तू अपमान करायला लागलो किंवा ठीक आहे सर, आपण प्रश्न घ्यायचे का सर? आपण इंटरव्ह्यू सुरू करूयात सर. काय झालं सर? मला तुझी टोपी पाहिजे. सर ती ती ठेवून द्या सर टोपी, ती चालेल, साईडला असेल तरी चालेल ती टोपी सर. फॅशन सेन्स ऑफ ह्युमर. बरं ठीक आहे. एनिवे सर आपण शोकडे जाऊयात सर, आपण इंटरव्ह्यू चालू करूयात सर. ते आपलं राहतंय बाजूला आणि आपलं थुकरट थोड्या गप्पा जास्ती वाढतात. तू काय माझं चुकलं गप्पा. चुकलंच. सर तुम्ही शायरी काय झालं सर? तुझं चुकत त्या हसायला आला. सर तुम्हाला इंटरव्ह्यू नाही करायचा का सर? म्हणजे नाही, त्यासाठी आलो मी. मग सर तेच करू ना आपण. सर तुम्ही काय बोलताय? घे इंटरव्ह्यू घे. हा तर सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा सर, की ही जी शायरी आहे सर, तुम्ही ही शायरी कशी लिहिता? ती तुला शाई माहिती? शाई 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 इंक. हा ओके, शाई. हा. इंक जी आहे बर ती मी आहे ना त्यात नाक बोलतो आणि असं घ्यायला लागतो. अबे बिना तुझी अंधवे सर. पेननीच लिहिणार ना. सर लाईव्ह चालू आहे सर. बर ठीक आहे सर, पेनाने लिहिता माझं चुकलं सर, ऑब्विसली पेनाने लिहितं. ओके सर, पण माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की सर तुम्हाला ही शायरी सुचती कशी? अरे सकाळ झाली संडासला आली. सकाळ झाली संडासला आली. नव्हतं पाणी धुवायला लागलं शाई करायला. सेन्सर ह्युमर. काय काय नाही सर. अहो सर ठीक आहे, ओके
तर सरांना अशी शायरी सुचते. म्हणजे कला ही कुठूनही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून कशी येऊ शकते मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि सर सकाळी सकाळी आपल्या शरीरातली नाही तर आपल्या मेंदूतलीही घाण बाहेर काढतात. हे सर सर कौतुक करतो मी तुमचं सर. म्हणजे तू शरीरातलं काय मेंदूतली काय बोलतोय? अहो सर कौतुक करतो सर, की म्हणजे शायरी तुम्हाला कुठेही सुचू शकते सर. म्हणजे अपमान काय बोलू? नाही सर, अपमान नाही करत सर. हा मला अपमान वाटला. आत्मा नाही अपमान, पण अपमान नाही करत आहे मी सर. पर क्या अहो नाही सर. अपमान करतो तुम्हाला? बरं सर, सॉरी, माझं चुकलं सर. तर तुम्ही कम्फर्टेबल व्हा सर, तुम्ही चिडू नका. कम्फर्टेबल व्हायचं राहिलं. हा ओके सर. सरांची स्टाईलच फार युनिक आहे, वेगळी स्टाईल आहे सरांची, मला फार आवडलं सर. पण सर आता बराच वेळ झाला तुम्ही आमच्या स्टुडिओवरती आलात. सर काय नाही, एक शायरी घ्यायची का सर आपण? हो घेऊ ना. जिंदगी एक चाय की तरह. जिंदगी एक चाय की तरह है. जिंदगी एक चाय की तरह है. जिंदगी एक चाय. वा वा वा. सर 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 तुम्हाला खरंच झोप येते का सर? आपण हे पोस्टपोन करू सर, आपण शो उद्या घेऊयात सर, इंटरव्ह्यू, हरकत नाही. झोप येते का सर तुम्हाला? नाही तू सर बर, जिंदगी एक चाय की तरह है. नको चहा नको ना. चहा नाही तर चहा नकोच आहे विजय बाळा. सर माझं नाव गौरव आहे सर. तुम्ही काय बोलताय सर? हे ठीक आहे विजय. अहो सर ते जी शायरी आहे ना तुमची, इतकी छान तुम्ही ती रचवली आहे, तर त्याच्या पुढची जी लाईन आहे ना, म्हणजे ते चहा जास्त चहा नकोय. त्याला चहा नाही सर, ते चहा आहे ना जे, ते त्याच्या पुढे काहीतरी आपण चहा नको. तू कसं पाहिजे काय सर? बरं आपण शो चालू ठेवला पाहिजे मित्रांनो, हरकत नाही सर. चहा नको, शायरी नको, आपण परत इंटरव्ह्यूकडे वळूयात सर. तर सर तुमच्यासाठी माझ्याकडे पुढचा प्रश्न असा आहे, सर तुम्ही आज वर्ल्ड टूर करून आलात सर, तर तुमचं पुढचं कार्य काय असेल सर या क्षेत्रात? मला एक स्टंट काय करायचं? स्टंट करायचं आहे? स्टंट. कसला स्टंट? मी मला तुला सांगितलं काय? नाकाने यायचं. बर. तर ते कसं असतं म्हणजे, इफ यू सी युअर ब्रेन अँड युअर हँड दे आर व्हेरी फार अवे. उलट होतंय सर, ते ब्रेन आणि हँड उलट होतंय. तू घेते का मी घेते? बरोबर, ठीक आहे. पुढे चहा शिकला नाही सर? मी सर शिकलेलो आहे, उलट होतंय. बरं ठीक आहे, कळालं. पुढे इफ यू सी युअर ब्रेन अँड युअर हँड दे आर टू फार अवे. बर Too far away. बर. And if you see the connection between your hand and your brain, because of the distance, it gets lost. आणि मग त्यात काय होतं, तू असं लिहायला जातो, असं लिहितो, आणि ते विचार हळून जातात, जस्ट बिकॉज ऑफ डिस्टन्स. अंतरामुळे ते डिस्टन्समुळे ते हळून जातात. मग काय? But if you see your brain and your nose, ते पण उलट सर. एवढी फडफड इंग्लिश बोलते, तुम्हाला ब्रेन आणि नोज मधला फरक नाही कळते का सर? तू शाळा शिकला आहे ना? सर काय? मी तुला काहीतरी एक्सप्लेन करतो. हा ठीक आहे सर. ब्रेन आणि नोज. पुढे एक इशारा काय करतो? मला पण करता येतो इशारा. सर तुम्ही उत्तर देणार आहात का सर? विसर. युअर ब्रेन अँड युअर नोज दे आर व्हेरी क्लोज. सो देर वोंट बी सिग्नल लॉस. नो सिग्नल लॉस. तर असं मी नाकाने लागत ना, तर असं लिहिलं. अरे ते टोपी ठेव ना साईडला. सर ती टोपी साईडला ठेवा. अपमान काय नाही बोलला? सर, मी अपमान तू अपमान करता मला. नाही सर. सर विजय बाळा अपमान काय मला सर इथं? माझं नाव गौरव आहे सर. आणि ती सर ती पडती खाली 17 वेळा, तर ठेवून द्या साईडला सर. मी शाळी घेतो एक सांगतो. घ्या ना सर, शायरी घे ना.
जिंदगी एक चाय की तरह है. हा वा वा, जिंदगी एक चाय की तरह आहे. हा पुढे घे की. तू शायर का मी शायर रे सर. सर तुम्ही शायर आहात ना मी सर. घेतोय ते जिंदगी एक चाय की तरह है. बर पुढे. सर तुम्ही सर तू आपण काय बोल. नाही नाही सर सर सॉरी सर तू आपण नाही सर ते सर आणि मगापासून बघतोय तू मला शायरीच कम्प्लीट करून देत नाही. काय करू देत नाही. शायरीच कम्प्लीट करून देत नाहीये. घ्या ना शायरी सर घ्या ना. हे सगळं साईडला घ्या सर. शायरी घ्या ना. घ्या सर शायरी घ्या. आपण आता शायरी ऐकूया. चला ते ठेव साईडला घ्या सर. शायरी घ्या. सॉरी जिंदगी हा हे मंग्या ती काठी दे रे. जिंदगी हा. एक चाय की तरह है. हे मंग्या ती काठी दे रे. जिंदगी एक चाय की तरह है. जिंदगी एक चाय की तरह आहे. मित्रांनो लक्षात घ्या. जिंदगी एक चाय की तरह आहे. ते रे मंग्या. पुढे. पुढे. काय तू आहे. अरे जिंदगी चाय की तरह है. चाय त्याच्या नको पुढे- विजय. सर म्हातारं हे त्याला हकल रे बाहेर. हे मंगे टाक धुवायला. म्हातारं झालं. कट करून टाक. हे दुसरे गेस्ट बोललेले आहेत आपण आज. तर सॉरी मित्रांनो तुम्हाला हे सगळं पाहावं लागलं. शायरी आपली पूर्ण झाली नाही पण वरी नॉट. आपल्याकडं आज एक दुसरे शायर येणार आहेत. आपण त्यांचं रिप्लेसमेंट बोललेलं आहे. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात SS कानचावे यांचं. सर सर इकडे आहे सर आपलं स्टेज. या सर. वेलकम टू एक डझन केळी सर. वेलकम. सर तुम्ही वेलकम सर. सरांनी ही टोपी घालायची होती सर तुम्हाला. हा ह्याच्यात ह्याच्यावरतीच. वास येतोय कुठल्या ह्याच्यात. नाही सर नाही वास वगैरे असं थोडा काय. वास तंबाखूचा वास येतोय थोडा. नाही सर. असो असो चालतंय मला. मी पण खातच खरी. तुम्ही एक मिनिट सर. मला तुम्हाला असं म्हणजे तुमचं जे हे आहे वाईब आपण ज्याला म्हणतो आजकालच्या भाषेत ऑरा वाईब ही सिमिलर वाटते सर कोणासारखी तरी. आमचे गेस्ट आले होते त्यांच्यासाठी. कोणासाठी होते गेस्ट. इनफॅक्ट तुमचं नावही सर सिमिलर आहे. अच्छा. मला थोडासा डाऊट येतो म्हणजे तुम्ही चुकून नाही, रिलेटेड. माझा काही संबंध नाही त्यांच्यासोबत. अच्छा बरं सर एक काम करूयात सर. आपण तुम्ही शायर आहात ना सर. अर्थात शायरीपासून आपण सुरुवात करूयात sir. डेफिनेटली. पण शायरी मी कधीच एकटा घेत नाही. म्हणजे सर मग ऍक्च्युली मी माझ्या भावासोबत शायरी घेतो. कुठे आहेत ते. आलेत ते. हो आलेत आलेत आलेत. मग बोला ना मग त्यांना सर. अरे बापरे. सर नाही, ठीक आहे. सर ते साईडला ठेवलं चालेल सर. टोपी आता नाही, म्हणजे ठीक आहे. एक मिनिट सर. हे सर, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं नाही सर. नाही नाही, कुठे नाही पाहिले. सर ही सेम टोपी. नाही, ते घराच्या बाहेरच नाही निघत. अच्छा बरं ते कपडे धुवायला टाकलेले ते धुतलेस ना तू. सर शायरी घेऊयात हो, ना सर. मग या. घेऊ शायरी. जिंदगी मला वाटलंच होतं. येस. जिंदगी जिंदगी हा एक जिंदगी जिंदगी वा 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 वा. इर्शाद तू कम्प्लीट कर ना. हा बोलत नव्हता ना. नाही 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 मी घेतो शायरी घेतो. गेली ती. शायरी घे. जिंदगी वा वा. जिंदगी एक कॉफी की तरह है. आणि तू येडा जाऊ ना. ए बाबा ए मला नाही करायचा हा शो. बस मी आता वैतागलो. ही अशी सुरुवात आपल्या शोची. हे काय लावलंय रे मंगे. हे कोणाला बोलतोस तू. बस मला नाही करायचा.